वरच्या रूम मध्ये मेसी करायला आले कारण की आम्ही आलो चेंज करायला. इथं आम्ही चाललेलो आहे बाहेर आफ्टर लॉंग टाइम मानसी. हा ना यार, ही फायनली मला आणि हिला खूप आवडतं माझ्या बरोबर फिरायला. मला फिरायलाच आवडतं. ही पतंग तिथेच बघत होते 2024 कोणत्या जमान्याचा होता त्याचा पागल होता बनवणारा 2026 हॅपी न्यू इयर केले. अरे तर चला, हिला ना माझ्या बरोबर फिरायला खूप आवडतं. पण मी किती महाग लागले पप्पा बरोबर म्हटले ह्या संडेला एक्साइटेड दिसती, मागच्या संडेला आजारी आहे, त्याच्या मागच्या संडेला काय होतं माहिती का, ते काम रेग्युलर असतं ना तेव्हा आहे ना म्हणजे काही नाही वाटत, पण संडेला काम नसतं ना तर आम्ही पुढच्या संडेला पण जाणार आहे. हा, आता आम्ही ह्या संडेला आम्ही चाललो झुडिओ मध्ये. कुठे चाललोय नाही माहिती आम्हाला, पण आम्ही आता वाट दिसेल तिकडे. पण आता आवरतोय आम्ही जस्ट. एक डोळा माझा बारीक झालाय खूप, मुक्का मारलाय. आम्ही काल असलो झोपलोय जबरदस्त. बेडरूम मध्ये झोपलो, एक दिवस आम्ही बेडरूम मध्ये हॉल मध्ये झोपलो आणि काल बेडरूम मध्ये झोपलो. असली मस्त झोप आली आम्हाला, दोघी पण सुजलो होतो. आणि मी न्यू ड्रेस घालणार आहे. माझा बर्थडे पण चालू झाला तर मी घेतला न्यू ड्रेस. तो रिटर्न करायचा आम्हाला, पण तो रिटर्न होत नाहीये म्हणून माझ्या चुकीमुळे झालंय. हिच्या चुकीमुळे रिटर्नच होत नाहीये. तो ऑप्शन चॉईस वेगळा केला, त्याला असं बिल पाडून त्यांना फोटो काढून. आणि हे असेल तरच रिटर्न करणार. त्यात 4-5 रुपये कमी होत होते म्हणून 4-5 रुपये मी दिले असते, पण तो रिटर्न झाला पाहिजे होता. तर चुकून झालं सगळं. हा ना, इट्स ओके. चला आता मी चालले माझ्या बर्थडेची शॉपिंग करायला, कारण की सगळा खाली झालाय. कारण ते खाली माझा स्टुडिओ सगळं खाली झालाय, कारण की आम्ही आता शिफ्ट करतोय खाली स्टुडिओ, अर्धा स्टुडिओ. आणि लवकरच त्याची पण टूर बघायला मिळेल. आणि आमची होम टूरच बघायला भेटणार आहे तुम्हाला आता, कारण की खूप जास्त बदलला आहे. अजून आम्हाला आयटम मागवायचेत, आम्हाला आयटम अजून. तर हळूहळू आम्ही स्टेप बाय स्टेप चालू. सगळं एकदम नाही घेऊ शकत आम्ही. पैसे देणार मला होम डेकोर मागवायचं. तुला म्हणले थांब 5-6 दिवस थांब फक्त, माझी शॉपिंग होते. मी अशी बघते ह्या भिंतीला काय करता येईल, ह्या भिंतीला काय, आणि नंतर मग पैसे बघते, मग गप्प बसते. नाही पण सगळं छान होणार आहे. कलर दिल्यावर जरा एक वेगळीच वाईब येते. तर मस्त झाले घर. आत्ताच घर किती मस्त झाले, रंगानेच इतकं सुंदर कलर झालाय ना. तर मी फर्स्ट टाइम संडेला 9 वाजता आंघोळ केली, नाही तर मी ह्या टायमिंगला उठलेली पण नसते. आता वाजत 11, मी 11:30च्या पुढे उठते. तर चला, आणि हा बघा मिरर आमचा. आता हे सगळं नीट करणार आहे आम्ही, सगळं व्यवस्थित. तर हो, आता चला आम्ही आवरतो आणि निघतो पहिले, नाही तर खूप उशीर होईल. चलो बाय. तर गाईज आमचं आवरलेलं आहे, आणि हा आहे न्यू टॉप. तर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा, शॉर्ट व्हिडिओमध्ये पण कमेंट करा. तर आम्ही आवरून चाललेलं आहे. माझी केस ओली आहेत, आता आम्ही बांधणार आहे ही केस, कारण की गाडीवर आम्ही असं तुझ्या बड्डेला काय आपण छान वाटते ना. तर गाईज कॉलरच्या ड्रेसची मला सवय नाहीये, असं छान वाटतो, मला पण आवडतं. तर तुम्हाला उंच दिसतो, लिफ्ट माझं ऑलरेडी मान उंच आहे. आणि मी तुम्हाला दाखवते आमचं आउटफिट ऑफ द डे, शॉपिंग आउटफिट. आणि आम्ही चाललोय शॉपिंगला. तुम्हाला आल्यावर दाखवतो काय घेतलं मी. अगं पडती का माझी केस सोडून. ही आम्हाला दिदीला आल्यावर खूप जास्त ओरडली की किती वाजलेत, आवरत बसले, आणि मी आले तर तिची बोलतीच बंद झाली, कारण की मी खूप छान दिसते ना. म्हणून मी पटकन व्हिडिओ चालू, आणि मला म्हणते बोलायला नको लाव मला. कशी दिसते बोल पटकन. कलर कसा दिसते. मम्मीला मी खूप जास्त आवडले. थांब जरा. मम्मी म्हणते 5 भाकरी झाल्या तरी तुम्ही तिथे इकडे ये ना. अगं मग आता पावडर आहे का चांगलं, तर कशी दिसते. अगं तोंड लावलं, पावडर लावली मी एक तर कधीच्या काळात ना. इकडे बघ, तर कशी दिसते सांग. छान दिसते. कलर कसं दिसते. मग काय बघितलं की माझा रागच गेला. मला वाटलंच, आधी ओरडले तिला, आणि हिला बघितलं की मला म्हणते
मला बोलायला नको ना. तर मी कसं दिसते गाईज, मी पण मला खूप आवडले. तर चला जरा फ्लॉन्ट करून येतो आम्ही जरा बाहेर, मी दाखवून येते लोकांना. चला बाय 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 बाय. आम्ही आलेलो आहे डॉमिनोज मध्ये आणि आम्ही खातो आहे पिझ्झा, कोक अँड ऑल. स्नॅप काढत आहे आणि मला खूप जास्त भूक लागली आहे कारण की किती वाजलेत आता, किती वाजलेत 4 वाजलेत. आम्ही 4 वाजता खातोय. काय वाटतंय तुम्हाला? चला आता मी खाते, मला बोलायची पण इच्छा नाहीये. बाय बाय. हॅलो, तर आता कलर झालेला आहे हॉलचा आणि आता आम्ही करतोय हॉल धुतोय आम्ही फायनली. आता सगळं ओके झालंय. लवकरच तुम्हाला घराचा कलर बघायला मिळणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आम्ही होम डेकोर पण थोडं थोडं करणार आहे, त्याचा पण ब्लॉग येणार आहे. आणि आम्ही बऱ्याच वस्तू मागवल्यात. ह्यांना माहितीच नाही काय मागवलंय. घड्याळ माहिती आहे फक्त. यार आमचं घड्याळ किती जुनं येते आणि सूट होत नाही आता. मग पप्पाच म्हटले की तुम्ही आता मागवा म्हणून. त्यांनी फर्स्ट टाइम परमिशन दिली. आणि अजून 6 वस्तू आम्ही मागवल्यात, त्या अजून माझ्याकडे आलेत पैसे. आणि मी पप्पांचा मोबाईल घेऊन जाते, पप्पांना माहित नाही हे आल्यावर, पार्सलवाला आल्यावर. तुम्हाला नव्हतं माहिती ना. तर आता आम्ही करतोय साफसफाई. हॉलमध्ये आम्ही टाकणार आहे पाणी. आणि आम्ही सगळे जे सोफा सेट आहे आमचा सगळा किचनमध्ये हलवला. इतका डेंजर तो जड आहे, पण ऑप्शन नाही आहे आमच्याकडे, कारण त्याच्या खाली पाणी गेलं तर निघणार नाही, म्हणून आम्ही ते सगळं किचनमध्ये ठेवलं आहे. आणि आता आम्ही करतोय साफसफाई. आणि साफसफाई झाल्यावर सगळे डेकोरेटिव्ह आयटम आमच्या घरात आल्यावर आम्ही तुम्हाला आमच्या हॉलचा कलर आणि हॉलमध्ये आम्ही काय काय नवीन ॲड करतोय ते दाखवूच. असं काय तर सिस्टीम पाहिजे होती की सोफा असा वर जायला पाहिजे होता. हो, काय सोफा असा वर घ्यायला पाहिजे होता आणि खाल्लं पाणी काढायचं होतं. ते आपल्याला त्यात पैसे वाचावे लागतात मग जास्त, की क्लिक केलं की वरती आला सोफा. तसं करायला पाहिजे, तुम्ही तसंच घ्यायला पाहिजे. मग 100 पैशाचे अरेंजमेंट करा ना, लगेच बघते. पैसे द्या मला 1-2 लाख. नको, माझं लग्न आलंय आता, काय नाही करायचं. आणि मम्मीला आम्ही असं ठेवलंय इथं, कारण ते आधीच म्हटले की मला काय बोलू नका काम करायला, मी येणार नाही. तर आम्ही अरेंजमेंट अशी केली आहे, ते लहान मुलांना कसा चौकोन असतो की त्याच्या बाहेर येऊ नका, तशी अरेंजमेंटमध्ये तिला बसवले आम्ही. तुम्हाला दाखवते, वेट. हे बघा. अगं माझं लेकरू इथं अडकलं का? आता नाही यायचं, आम्ही सगळी साफसफाई करत तोपर्यंत. नाही, अडकली बघा बरोबर इथं. आम्ही इकडे ठेवले सोफे. आता ऑप्शन नाही आहे आमच्याकडे, आणि इकडं पाणी आहे सगळं. बाळ कसं बसलंय? बाळाला बिटपीट द्या. मोनेको आनंदीला. तर तिला असं बसवलंय आम्ही, झोपली आहे ती निवांत इकडं. काम करते आणि आम्ही तर सारखंच काम करतोय, त्याच्यामुळं
त्यामुळे आम्हाला किती काम केलं तरी करणं भागच आहे. येस. तुमचे आपण एक पुस्तक छापू, तुमच्या आत्मकथा तुमची. पुस्तक कोण वाचणार नाही, कारण सगळेच काम करतात. तेच ना, पप्पा खूप मला त्रास देतात, खूप जास्त त्रास देतात मला. आणि सगळ्यात जास्त भांडतात माझ्याशी पप्पाच आहे ना. ते म्हणतात मग आपल्या दोघातलं प्रेम वाढतं. तुम्हाला मी आज वांग्याची भाजी आणि बटाटा रस्सा केला, कसा वाटला? एक नंबर झाला, एक नंबर. आणि ते सारखी मला सांगायची बघा बटाटे भाजी खाऊन मुद्दाम म्हणायची. अहो जावयांना पप्पा अशीच कंप्लेंट करतात माझी, अहो अशी करते ती, अहो तशी करते. तर आज मी केलं तर वांग बटाटा. इतका सुंदर झालता. पप्पांसाठी थांबले होते मी की पप्पा कधी येतात आणि पप्पांना मी खायला देते. तर चला आता हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू आणि एकदमच होम टूर येईल. तर आता आमची साफसफाई झालेली आहे. तुम्हाला आमचे कलरची सगळी धावपळ वगैरे कशी वाटली नक्की सांगा. आणि हा ब्लॉग इथपर्यंत तोडका मोडका बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर. तिला मी असं मांडीवर घेतलेलं आहे. कसं वाटतंय तुला? तिला माहितीच नव्हतं तुला ऑर्डर दी असं खाली. गुड मॉर्निंग. आज मी ब्लॉग चालू केलाय का काय माहिती. मी एवढी भांडी घासली, मान दुखते तरी टाळ्या म्हणते हे काय बघायचे. काय बघणार आता, कशी घासली, किती स्वच्छ मी असेच दिसतात. जरी मळले तरी असेच दिसतात. कारण नाही मळतच नाही आमची भांडी. ही हातच लावून देत नाही तर काय करणार. मग डाग पडतात, हात उमटतात. मग तू उंची वाढव आता. उंची वाढव म्हणलं. आता म्हातारी असते उंची. तर गाईज मी सकाळी बागेत जाऊन आले. मस्तपैकी आमच्या टेरेस गार्डनमध्ये एवढे मस्त फुलं आली आहेत ना, मला तर खूप जास्त आवडले. आणि आम्ही घालतो जास्वंदीचा हार मग गणपतीला. खूप मस्त वाटतं, म्हणजे खूप भारी वाटते जास्वंदीचा हार घातल्याने. रोज जास्वंदीचा हार घालतो आपण आपल्या झाडाचा फुलांचा. तर चला अशी झालेली आहे सुरुवात. रोजची अशीच होती सुरुवात. वर जायचं, चहा ठेवायचा, चहा प्यायचा, आवरायचं आणि बसायचं. नेहमीचं म्हणजे तेच रुटीन आहे. पण आम्ही संध्याकाळी शूट करतो आहे. मिनी व्लॉग तुम्हाला बघायला भेटतील माझे. खूप जास्त स्ट्रगल करते मी आता सध्या. काम झालं की काल पण असे पटापट शूट केले. मला एक झुडिओ हॉल दाखवायचा होता. बघू ह्याच्यात पण दाखवते. तुम्ही पण नक्की सेल लागलं आहे, नक्की जावा. 31 ऑगस्टपर्यंत आहे. तोपर्यंत माझा ऑफकोर्स व्लॉग जाणार आहे. तर तुम्ही तो सेलचा लाभ घेऊ शकता. आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आत्ता गेलतो गावात. आणि आम्ही इकडं थोडंसं दाखवतोय. हे तिथं व्हिडिओ आपण आडवा. हा यार, आम्ही फोटोच्या नात आम्ही आहे ना आत्ता बाहेर गेलतो दोघी पण. इतका सुंदर व्ह्यू आम्ही आजपर्यंत कधीच बघितला नाही. काय झालं, इतका सुंदर व्ह्यू आम्ही आजपर्यंत कधीच बघितला नाही. आम्ही 4 शेड बघितल्या लाईव्ह. दरवाजामध्ये बसून समोरच्या साईडला सनसेट, 4 शेड. वेट, फोटो बघा आणि तुम्हाला आवडेल तर लाईक करा. चला लगेच लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून टाका. बघितले का फोटो? एवढे मस्त फोटो आलेत आमचे. आणि आम्ही लॉग घेतला नाही कारण की आम्ही फोटोज भरपूर काढले होते. फोटो पण काढले आणि आले तरी पण आम्हाला लॉग घ्यायची किती हाऊस आहे. चार्जिंगला लावून येतं थांबायला. लाईट नव्हती यार. आत्ता आली आमच्याकडे लाईट 7 वाजता. आणि आम्ही गेलतो मग लाईट नव्हती तर मग थोडंसं बाहेर गेलो, काम करून आलो. आमची 2-3 कामं होती. एवढा सुंदर व्ह्यू. मी थोड्या वेळाने ब्लॉग करू का, कारण आमच्या घरी आले त्यांचा आवाज जास्त येतो. आणि आता झालेला आहे व्यवस्थित. आता आम्ही खातोय पाणीपुरी. यार किती दिवसांनी खाते मी. काहीतरी पडते वाटतं खाली.
पण एक टिपका पण नाही पडला. नाही पडला. पडताना बघितले मी, म्हणून तर बघू आपण रिवाइंड करून बघू. काहीतरी पडते वाटत खाली. तर चला आता आम्ही खातो मस्तपैकी. आणि आमचं हे जेवणच झालंय. मग किती छान दिसते यार, वेणी घातली तर. केस धुतले ना दुसऱ्या दिवशी वेणी घालायला मस्त वाटतं, एकदम सिल्की सिल्की. तर चला. आणि ह्यांनी स्टार्ट केलं इकडं. तुला काय कमी वाटतं? सिरियल बघतो. तुला चौतरी लागते ना. अगं खा ना. कशी मग एक नंबर व्ह्यू होता. शीतल दीदी पण ब्लॉग बघत असेल, तिला पण त्यांना पण माहिती आहे, बघतात की ते. तर चला मस्त व्ह्यू होता शीतल दीदी तुमच्या घरामध्ये. चलो बाय. आज आहे शुक्रवार आणि आज आमच्या घरी आहे सवाष्णीचं जेवण. आणि हा सवाष्णी म्हणलं का? सवाष्णी बरोबर आहे बघ. तर जेवण आहे आणि ते जेवल्यानंतर मग आम्हाला जेवायला मिळणार आहे. त्याच्यामुळं आम्ही करतोय मॅगी, कारण आता पेट पूजा करणं गरजेचं आहे आमचं. कारण आता वाजलेत 10:15 आणि मी आता कवर निवडून दिले मम्मीला. आणि विशेष म्हणजे कितीतरी वर्षांनी हा योग घडून आलेला आहे. फायनली आमची आकांक्षा 5 वर्षांनी किचन मध्ये आलेली आहे, ते पण नाश्त्यासाठी. काहीतरीच म्हणजे काहीही बोलतेस तू. 5 वर्षांनी नाश्ता करते ती. त्या दिवशी गुरुवारी वाच तुझा पाडा. पहिले पाडा वाच. काहीच तिला असं बोललं लगेच राग येतो. नाही काय लगेच ती एक्सप्लेन करते. मग एक्सप्लेन करायचं असतं, कळलं का? गुड मॉर्निंग गाईज. काम पण करावं लागतं घरातलं पण. येस. अशी ती फक्त लॅपटॉप घेऊन नाही बसत, तिला मम्मी इकडे बी लावती कामाला. टीव्ही बंद कर. मला पाहिजे नाही आंघोळीला जा पटके. तर आता आम्ही करतोय मॅगी. मम्मीचा आवाज आला असेल तर बघा आमच्या. आता आम्ही मॅगी खाणार आहे. वाव. आणि तिला आता आणि मम्मी काय आमची म्हणते की मॅगी केली मी तिथं आंघोळीला. यार म्हणजे आंघोळीला जा आणि मॅगी केली तिथं कशी होईल मॅगी? म्हणजे मला पण नाही आणि तिला पण नाही. आता मी जाणार आहे, मी तुला थोडं काम करून दिलंय आणि मला आंघोळ झालं की परत काम पण आहे. चलो. हॅलो. तर आज आहे फ्रायडे आणि आकांक्षाला करायचं आहे थोडं जरा तिला आपण रिलॅक्स देऊ, कारण तिच्या धकाधकीच्या जीवनातून तिला जरा आपण आराम देऊ. 1 मिनिट थांबा. तर आम्ही झुडिओमधून आकांक्षाने जे टॉप घेतले होते, टी शर्ट, तर ते तुम्हाला दाखवलेच होते. आणि आम्ही झुडिओमधून एक आणले ग्लोविंग मास्क. हे व्हिटॅमिन सीचं ग्लो शीट मास्क आहे. आणि एक आम्ही हे काय ग्लो शॉर्ट्स, हे असं एक आणले शीट मास्क. हायलुरॉनिक ॲसिड अँड लेव्हेंडर एक्स्ट्रॅक्ट. तर बघू आता आम्ही दोघी कुठलं वापरतोय. मी फेस वॉश मस्तपैकी करून आलोय, तर आम्ही प्रोसेस दाखवतो आता तुम्हाला कशी मांडीवर. आणि पप्पांना मी इकडे आणलेला आहे. तर पप्पांना काय म्हणताला, पप्पा आम्हाला लॉग सेंड करतात, त्यांनी घेतलेल्या क्लिप्स. इकडे बघा. संडेला आम्ही पप्पांना आणणार आहे. हा, आणि पप्पांना पण आवडतं स्किन केअर खूप जास्त. आम्ही लावत असतो त्यांना काय काय, त्यामध्ये हँडसम दिसतात. चालू करू आता. तर हा आहे माझा फेस वॉश मस्तपैकी. फेस मास्क पर्पल मध्ये. हिचा येल्लो वास छान आहे यार. माझा पण कशी आहे ना तोंडात घालती काय माझ्या. तू कशाला हलती? हे ते कशाचा जागी होतं ना ओळखीचा. व्हिटॅमिन सी. मला पण फोडायचंय माझा धर. तू कशाला
वाव व्हेरी काय म्हणतात ना, सॅटिस्फाईड. इथं तोंड कधी पण बंद केलं नाही. हे जरा आमचा फेस छोटा आहे ना त्याच्यामुळं ते बरं. मला श्वास घ्यायला जावा थोडं. थांब जरा, श्वास नको घेऊ जरा 15 मिनिटं. थांब. आता हे थोड्यावर ह्याच्यावर मसाज द्यायचा. थांब ना, इकडे बघ. इथं काय काय कट करतात. आपण पण कट करायला पाहिजे होतं, मग इथं बसत नाही. आणि हे सिरम आहे ना असं हाताला लावून टाका, कारण की ते मला मागच्या वेळेस फोड आलते. आता परत येणार. कारण की मला हे आता आठवलं लावताना मला फोड आले होते हाताला. आहे घसरते. गाई माझं फोडलं बघा नाही. माकडे माझं फोडलं नाही मी अजून, हे मला फोडायचंय. मला एकदा बघू द्या आरशात. बघ. गाईज मी लावलेलं आहे आणि थोडस खावा मी लावून आले. इथं लावून आखायचं. मला दिसत नाही ना, मला आरसा लागतो. आणि हे घसरतंय यार वरती खाली खाली. तुझ्या चेहऱ्यावर ह्याला प्लेन करते मी. थांबा 1 मिनिट. वरती